लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या अनेक रस्त्यांची अशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हा पॅरलल रस्ता आहे। हा मुख्य रस्ता जो लातूर शहरातून बार्शी रस्त्याकडे जातो त्याला हा पॅरलल रस्ता आहे। विलासराव देशमुख मार्ग असं नामकरण जे आहे ते महानगरपालिकेने याचं केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ही दुरावस्था आहे आणि त्यामुळं अनेक अपघातांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतं आहे। लातूर शहरातले जे अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि अनेक नागरिकांना अपंगत्व आलेला, कोणाचा हात मोडलेला आहे तर कोणाचा पाय मोडलेला आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी करावी, दुरुस्ती करावी किंवा नव्यानं हा रस्ता उभारावा अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे आणि आज जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या रस्त्याची तर दुरावस्था झालेलीच आहे, मात्र यामुळं मृत्यू ओढवत आहेत, अपघात होत आहेत आणि नागरिक जे आहेत महानगरपालिकेच्या हद्दीतले ते संकट आहेत। अशा प्रकारची भावना जी आहे ते नागरिक घेऊन रस्त्यावर उतरलेत। मला सांगा काय मागणी आहे तुमची आज? हा गेल्या 4 ते 5 वर्षापासून या रस्त्यात कुठलंही डांबरीकरण झालेलं नाही। माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब या नावानं हा रस्ता इथल्या स्थानिकच्या आमदारांनी याचं नामकरण केलं, पण त्या नावाला न्याय कोण देणार मला सांगा? स्थानिकला आमदार हे मान्य अमित विलासराव देशमुख साहेब आहेत, पण त्यांनी या 8 साने महानगरपालिकेच्या अंतर्गत विलासराव देशमुख मार्ग दिला। साहेब विलासराव देशमुख साहेब हे आमच्या पण आस्थेचा विषय आहे, पण आज या ठिकाणी याच मार्गावर त्यांना निधी न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर काम खड्डेयुक्त जर रस्ता झाला असेल तर ते नागरिकाचा संताप कुणाकडे येणार आहे? महानगरपालिका प्रशासनावर, इथल्या स्थानिकच्या आमदारावर। आज आमच्या इथल्या जी महिला उभा आहेत यांच्या घरातल्या कुणाचा मुलाचा पाय मोडला, कुणाचा हात मोडलाय, कुणाचा ॲक्सिडेंट झाला, कुणाच्या डोक्याला मारलेला, मेडिकल खर्च एवढा वाढला इथल्या लोकांचा, गाडीचे खर्च, मेंटेनन्स आणि मेडिकल खर्च। त्या संतृप्त नागरिकांनी जेव्हा आम्हाला इथं सर्वसामान्य नागरिक म्हणून इथं जेव्हा आम्ही आंदोलन करत आहेत तर त्या दरम्यान ज्या लोकांचं मेडिकलचे एवढे खर्च आहेत त्या लोक आज या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन इथं करत आहेत। त्यांची भावना ही आहे की हा रस्ता लवकरात लवकर प्रशासनाने आणि स्थानिक आमदारांनी दखल घेऊन हा काम करावं। जर पाहिलं तर या रस्त्यावर खड्डे खूप झालेले आहेत आणि खड्ड्यांमुळं वाहनांची देखील वाहन चालकांची अडचण झालेली आहे। मला सांगा कुठून आलात तुम्ही आणि काय मागणी आहे तुमची? आम्ही इथूनच आलो 5 नंबर रोड नाल्या पाणी पाण्यासाठी रस्त्याची काय अवस्था झाली, काय मागणी आहे? रोड तयार करावा, रोड तयार करावा पाहिजे आम्हाला। रोड चांगला पाहिजे, ॲक्सिडेंट व्हायला तिथं खूप आहे रात्री उशिरा। कुठून आलात तुम्ही? कावंतीनगर। काय मागणी आहे तुमची? रोड बद्दल चौकाड वस्तीत असताना रोड होते तर आमच्याकडे वस्ती असून रोड का होत नाहीत? रोड काय झोपी जातात का? येऊन बघायचं नाही, त्याने यावं लागतंय, त्यांनी चौकशी करून बघावं लागतंय कुठं काय आहे काय नाही, काहीच नाही। किती दिवसापासून या रस्त्याची अशी वाईट अवस्था आहे? बरेच दिवस झालं। किती वेळेला महानगरपालिकेला सांगितलं? सांगितले बरेच वेळेस गेला, 2-3 वेळेस। महिलाला का प्रत्येक वेळेस जाणं होतंय का? त्यांचे काम असतात, याचं बघायचं कुठं काय कुठं नाही। गरिबांनी काम करायचं का जाऊन महानगरपालिकेला बसायचं? सातत्यानं मागणी जी आहे ते करण्यात येते आहे। आपण जर पाहिलं तर सगळीकडे खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतं आहे। अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रसंगी मृत्यू ओढवतात आणि त्यामुळे महानगरपालिकेनं तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी किंवा नव्यानं हा रस्ता उभारावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते नागरिक करतात। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर।